राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थोडी मानवी पती पत्नी नात्या संदर्भातली एक घटना आपल्यासमोर आपल्याला बघायची. आता विषय काय झाला आहे, हत्या झाली एक, आणि ती हत्या नेमकी कशी काय झाली बघू आपण. नाशिक या ठिकाणी घडलेली, नाशिक शहरात घडलेली घटना आहे. भावसार पवार ही व्यक्ती मूळची गुजरातमधली, वडोदरा, पण ती एक लग्न ते दोन लग्नाचा नवरा आहे हा भावसार, दोन बायकांचा. आणि दोन बायका फजित आहे का, एक मराठी चित्रपट आलता पहिले, बराच काळ गेला, 30 वर्षाचा काळ गेला असेल तसा प्रकार कायचा. दोन बायका ज्याला आहेत त्या पुरुषाला एक पुरुष नाही तिथं लय डोकं चालवतं तुम्हाला सांगतो. पण कधी कधी ना त्याची सुद्धा अक्कल बंद होऊन जाती किंवा पुढं करायचं काय. हा जो माणूस आहे हा खेळणी विक्रेता आहे. आणि खेळणी विक्रेता म्हणजे लहान मुलांचं खेळणं माहिती आहे, प्लॅस्टिकचं समजा एखादी ट्रक असली, ती पोरगा हातपाय खोडायला रडायला लागलं ना, आता तिची किंमत 50 रुपयाला घेतलेली शेतीचं सांगतोय 200 रुपये, आणि त्याच्या कमी काय द्यायना. आणि आई म्हणते किंवा बाप म्हणतोय 100ला द्या, 150ला तरी द्या, कारण 200 नसत्यान काय 200 लय वाटत असत्यान, ठीक आहे ना. हा काय देत नाही, पोरगा रडल्याशिवाय राहत नाही. हाचा प्रसंग लय बेकार. आणि त्या पोराचा आई बाप लाजतात कशामुळे, सगळी लोक बघतात, बघा ना पोरगा रडतंय ते घेऊन सुद्धा आहे ना. ती सिच्युएशन लय, पोरांना चुकूनही दुकानात घेऊन जाऊ नका. हा लय लाज वाटते, मला स्वतः अनुभव तसा की हो ही अवघडच आहे. मग हा जो भावसार पवार हा खेळणी विकायचं काम करायचा, पैसे बऱ्यापैकी यायचे जगण्यापुरते, लय काय श्रीमंत होऊ शकत नाही. पहिली जी बायको आहे तिचं नाव आहे निर्मला, तिला एक मुलगी आहे. ह्या भावसार पवार या व्यक्तीने 2-3 वर्ष वाट बघितली, मुलगा काय पहिलीला व्हायना म्हणून दुसरी केली. आता दुसरी कोण केली, तिची सावत्र बहीण केली. आता हिला लफडं लाताळ असू शकतं त्यांचं किंवा प्रेमसंबंध असू शकते, त्यातून दुसरी केली, बा चला आपण लग्न करू. गपचिप लग्न, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, असा प्रकार एक म्हणे. त्याचं कारण म्हणजे पहिली बायको जिवंत असताना दुसरं बायको करणं काय देणे गुण आहे. पण काय काय ठिकाणी आता आपला ही असं आहे देश, विविध जाती धर्म पंथ, तुम्हाला सांगतो लय वेगवेगळ्या समाजाची लोक. मग कोणाचं काय गपचिप चाललंय काय कोणाची कोणाला कळत नाही, आणि कोणाची कोणाला वेळ नाही, मागायची तेवढी. लोक आपल्या आपल्या प्रपंचात व्यस्त आहेत, बरं असू द्या. दुसरी केली बा, कोणाचं काही टेन्शन नव्हतं. पहिले बायको म्हणले बा नाही मुलगा होत तर कर दुसरी. दुसरी बायको नाव तिचं सुनीता, आणि तिला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, तिला मुलंच व्हायना. हिला तरी एक पोरगी झाली, तिला अजिबात मुलं व्हायना. ह्या घटनेमध्ये तिला मूल होत नाही हे लक्षात आल्यानंतर यांनी तिला वेगळी रूम घेऊन दिली, तिला सोडलं आणि पहिलीकडे जाऊन राहायला लागला. त्याला असं वाटलं तिला मूल होत नाही, याला एक मुलगी तर झाली, हिलाच मुलगा होऊ शकतो, थोरलेला. म्हणजे कोणाचं बघा मेथड कसा विचार करते डोकं काय सांगता येत नाही. अरे मग तिला सोडून द्यायची होती, तर दुसरं लग्न केलं कशाला. ती बाई चांगली होती, ती काय अशी कुठं लफडी करणारी दुसरी बायको होती ना, ती चांगलीच होती मनाने. ती लफडी करणारी किंवा अनैतिक संबंध ठेवणारी अशातली नव्हती, चांगली स्त्री आहे. ती म्हणली माझा नवरा आहे असताना मी परपुरुषाकडे का बघू, तिचं बरोबर आहे, कारण तिच्या संस्कार चांगले झाले आहेत, मनाने चांगली बाई आहे. म्हणली अजिबात नाही, तू माझ्या पैसे राहायचं. आता इथं विषय तयार होतो शरीर सुखाचा. हा नवरा या नाताने दोन्हीला त्यांनी शारीरिक संबंध ठेवायला पाहिजे होते, पण एकीला हाताशी धरायचं आणि एकीला टाकून द्यायचं असं नाही चालत. मग याने ह्याची चुकले, ह्या भावसारची ती चूक झाली. मग तिला बांधणं त्यांना खटकं उडायला लागलं. मग तिला म्हणलं हे बघ, तुला मूल होत नाही, तुझं चंबोगा बाळ आवर आणि जाऊन दे गाडी. म्हणजे कुठं जाऊन दे, तू या माहेरला जा, मी तुला सांभाळत नाही आणि तुला काय खर्चाला पैसे देऊ शकत नाही. मी काय असा सोन्याचा व्यापार नाही, तर मला मरणाचा पैसे मिळतोय. मला आपलं इकडे प्लॅस्टिकमधून 100-500 मध्ये माझा प्रपंच चालतं आहे. एक मुलगी आहे आणि मला असं वाटतं दुसरा मुलगा होईल. मी तुला चिठ्ठी देतो किंवा मी तुला सोडून दिल्यास समज, आणि मी थोरलेबरोबरच राहणार, निर्मलाबरोबर राहणार. हिच्या तर डोक्यातच खटका बसला. तिला कसं वाटायचं की आपल्या नवऱ्याने आपलं सौंदर्य आहे की अवहेलना ती सहन करू शकली नाही. तिने म्हणली तू कसा, मी दुसरं लग्न करणार नाही आणि तू कसा मला नांदीत नाही, मी एकत्र येऊन राहणार. गेली त्याच्या घरी राहायला लागली दोघी एकत्र. आता 2 बायकांना तमाशा आहे का. आता ही जी थोरली होती निर्मला, ती आपली एक नाही 2 नाही गप, तिला बघायची तिला डोकं चालत नव्हती. नांदायची असली तर नांदबाई एक विचारानं राहू, तिचा विरोधच नव्हता कोणाला. हा पण तिला खपून हा नवरा घेत नव्हता थोरली. मग
दोघी जर राहत होत्या तर मग काहीच अडचण नव्हती ना. यांनी ॲडजस्ट करायला पाहिजे, ह्या भावसारला कळायला पाहिजे, रात्रीतनं दोन्ही गुणांनी राहून दे ना. ह्यांनी काय केलं, नाही नाही तू थुरलीच पाहिजे, ही नकोच, तुझा माहेर आला. असे 2-4 दिवस ती राहिली. तिथून तिला परत काढून दिली. आडगाव या ठिकाणी तिचे कुटुंब आहे, म्हणजे त्या 2 नंबरची जी महिला आहे सुनीता, त्या सुनीताचे 2 भाऊ, सुनीताचे भाऊ राज शिंदे आणि नागेश शिंदे, त्याचं कुटुंब या आडगाव या ठिकाणी आली. भावांच्या पैसे रडली पडली, म्हणली माझा काही गुन्हा नसताना हा म्हणतो तुला मोल होत नाही, मला काढून दिली, माझ्या अन्याय झाला आहे, मला तुम्ही न्याय मिळवून द्यायला पाहिजे भावांना म्हणली. कारण हा मला हुसकून दिली घरातून ही ती. आता भावांना ही थोरली होती, भाऊ धाकटं होतं, त्यांनी जरा डोकं चालवायचं ना की बाबा कुणी काय म्हणलं तरी लगेच डोक्यात राग घेऊन विषय नाही करायचा. हे आपली आडगी म्हणजे कसं की विचार म्हणजे देव मेंदू वाटत त्यावेळेस ही जरा लांब गेले असं. अशीच लोक जेलमध्ये जातात, तुम्हाला सांगतो, यांच्या हातून गुन्हा घडतो काहीतरी. दाजीचे ना देऊ, आता थोडं बसायचं, समजून सांगायचं, थोडा धमकी देऊन बघायची बाबा, नाही का, की असं केलं असं होईन, कायद्याची द्या, कोर्टाची द्या, पोलिसांची द्या, कसंही द्या, महिलांच्या बाजूने कायदा आहे. पण चर्चेतून मार्ग 100% निघाला असता. यांनी ते नाही केलं. यांनी काय केलं, चला यांनी लगेच ते पिक्चर स्टाईल साऊथचे पिक्चरमध्ये असते का, लगेच 2-3 गाडी गेली, त्यांचे अजून 2 मित्र घेतले, रोटी पंटर 4 जण गेली. ती हिला बहिणीला बी घेऊन गेली. ती सकाळच्या बारी 9-9:30 तिथं गेल्यावर नाशिकमध्ये ती बाहेर दादगाशीत होतं. केली की हिने केली भांडायला सुरुवात. भांडायला सुरुवात केली की ती आतमध्ये पहिली जी बायको निर्मला, ते आपले शांत, आत्या चहा प्या, शांत घ्या, कशाचं काय, याला बाहेर धरला दाजीला. त्यांनी असा कुदलाय सुरुवात केली, इथं लाता घाल. आता अवघड जागा लाद बसली, काय झाली, एक दांडकं होतं त्यांनी मारहाण केली, डोकं फुटलं. त्याला इतकी मारहाण केली ह्या त्याच्या मेवण्यांनी, ती पडलं बेशुद्ध तिथं. यांनी पाटकून उचललं, बेशुद्ध पडलं. मग तिथून हल्ले, ते बेशुद्ध पडलं, तिथून हल्ले, चिंचा पडत्यात वरून आवाज आला, मला बिबट्या आला काय, तिथून हल्ले. म्हणले हायले ह्याला लय लागलं का, चला आपलं. सगळी परत निघून गेली आपापल्या गावी. त्याला रिक्षात टाकला, हॉस्पिटलला नेला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा ईमेल आहे बा, मृत घोषित केला. कोण, भाऊसार पवार. मृत घोषित केल्यावर पोलिसांना पाचारण केलं. आता ह्याच्यामध्ये सहआयुक्त बडे साहेब यांनी महत्त्वाची भूमिका, त्यांनी टीमला सगळ्या सूचना दिल्या की काय असन ते तपास करून हे आरोपी ताब्यात घ्या. 3 अटक केली, त्याचे 2 साथीदार सगळे अटक केले. आणि 18/2025 अन्वये 103/1, 135, 190, 191/3 इतकी खतरनाक कायद्याने खुटी ठोकलेली, तुम्हाला सांगतो, ही सुटू शकत नाहीत. ही अटेम्प्ट टू मर्डर झाला, म्हणजे खून करण्याच्या उद्देशाने हल्ला आणि त्यात तो खून होणे, अशा प्रकारचं कट कारस्थान रचण्याचं कलम त्याच्यामध्ये. हे अशा प्रकारच्या गुन्ह्यात कायद्यात अडकला, गेले आयुष्य बरबाद झालं ना. आता ते भावांचं झालं, म्हणजे बहिणीला एवढं कळायला पाहिजे की जी गोष्ट चर्चेने सुटली असती, ठीक आहे, 4 शिव्या त्यांनी देऊ द्या, 4 शिव्या तुम्ही द्या, चर्चेने जो विषय निघतो हा विषय जर लांबवला तर ह्यातच काहीतरी घटना घडती. आणि आता ती एक गेला जेव्हानिशी, आता पोरगं होणार नाही, पोरगी होणार, ती झाली विधवा थोरली, ही विधवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्क भाऊ आहेत आतमध्ये, त्यांना 20 वर्ष लागल्यावर झालं सगळंच वाटलं आहे ना. एवढ्या साध्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाही. त्यातून बोध घ्या, कायदा कशाही प्रकारे हातात घेऊ नका, असं माझं हात जोडून विनंती आहे. रामकृष्ण हरी माऊली.